कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीग सुरू आहे. आज सायंकाळी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. या सामन्याच्या पूर्वार्धात 8व्या मिनिटाला खंडोबाच्या शाहीर यानं गोल करत संघाच्या गोलचं खातं उघडलं. यानंतर दिलबहारकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. मध्यंतरापर्यंत खंडोबा संघ 1-0 असा आघाडीवर राहिला. उत्तरार्धात सामन्याच्या 48व्या मिनिटाला आणि 55व्या मिनिटाला खंडोबाच्या विष्णू TM यानं गोल करत खंडोबा संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. दिलबहारकडून निक्सन, प्रीतम भोसले, स्वयं साळोखे, हेबिन, सुशांत अत्तिग्रे यांच्याकडून आघाडी कमी करण्यासाठी जोरदार चढाया करण्यात आल्या, मात्र त्यांना यश आलं नाही. सामन्याच्या 64व्या मिनिटाला खंडोबाच्या स्टॅलिन यानं गोल केल्यानं खंडोबा संघाला 4-0 अशी आघाडी मिळाली. याच गोल फरकानं त्यांनी दिलबहार तालीम संघाचा पराभव केला. खंडोबा संघाकडून कुणाल दळवी, विष्णू TM, पृथ्वीराज साळोखे, रोहित जाधव, आदित्य लायकर यांनी उत्कृष्ट खेळ केला. त्यापूर्वी दुपारी 1:30 वाजता झुंजार क्लब विरुद्ध PTM ब यांच्यात सामना झाला. यामध्ये सडन डेथवर झुंजार क्लबनं PTM ब चा 1-0 गोल फरकानं पराभव केला. उद्या दुपारी 1:30 वाजता फुलेवाडी क्रीडा मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम अशी लढत होणार आहे.